नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच छान झाला आहे। सायली आणि कुसुम परत आल्यामुळे मधुभाऊ काय करणार हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या भागाची सुरुवात होते चैतन्यपासून। चैतन्यला कुसुम ताईचा मेसेज येतो। त्यात लिहिलेलं असतं की मी सायलीला घेऊन परत घरी जात आहे, आम्ही कोल्हापूरला जाणार नाही। हे वाचून चैतन्य खुश होतो आणि तो धावत धावतच अर्जुनच्या रूममध्ये येतो। अर्जुनची कोल्हापूरला जाण्यासाठी पॅकिंग चाललेली असते। चैतन्य म्हणतो तू आता कोल्हापूरला जाऊन फायदा नाही। अर्जुन म्हणतो तुला काय म्हणायचंय? चैतन्य म्हणतो याला खरं सांगितलं तर हा लगेच सायली वहिनीला भेटायला मधुभाऊंच्या घरी जाणार, त्यापेक्षा याला खोटं सांगूया। म्हणून चैतन्य म्हणतो की अरे महिपतच्या वकिलाने मधुभाऊंना कोर्टात हजर राहण्याचं सांगितलं आहे, या सगळ्यांमध्ये तू तिथे असला तर बरं होईल। अर्जुन म्हणतो तू त्याचा टेन्शन घेऊ नको, मी कुठेही असलो तरी त्यांच्या केसवर माझं बारीक लक्ष असेल। शेवटी कंटाळून चैतन्य खरं सांगून देतो आणि त्याला म्हणतो की तुला कोल्हापूरला जायची अजिबात गरज नाहीये, कारण कुसुम ताई आणि सायली वहिनी दोघी घरी परत आल्या आहेत। हा बघ त्यांचा मेसेज, असं म्हणून तो त्याला मोबाईल मधला मेसेज दाखवतो। अर्जुन मेसेज पाहून जाम खुश होतो, म्हणतो आता मी लगेच जाऊन त्यांना भेटतो। चैतन्य म्हणतो यासाठी मी तुला सांगत नव्हतो, त्या दोघी परत का आल्या या मागचं खरं कारण आपल्याला माहित नाही, आणि तू तिथे गेलास तर अजून गोंधळ उडेल। तेवढ्यात कुसुमचा परत मेसेज येतो। कुसुमने लिहिलेलं असतं की अर्जुनला आता घरी पाठवू नका, कारण घरी मधु भाऊ असतील आणि त्यांची उगाच चिडचिड होईल। अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, मी वाट बघेन, आणि आनंदाने म्हणतो की आमच्यामध्ये कोल्हापूर इतकं अंतर नसेल, आता फक्त एकच मिशन आहे आणि ते मिशन म्हणजे मिसेस सायली। इकडे कल्पना आणि प्रताप बोलत बसलेले असतात। प्रताप कल्पनाला विचारतो की घरात बाकी सगळं ठीक आहे ना? कल्पना म्हणते काही ठीक नाही। अर्जुन घरामध्ये असला तरी स्वतःच्याच खोलीत असतो, नीट खात पीत सुद्धा नाही आणि सगळा राग त्या तन्वीवर काढतो आणि फावल्या वेळात त्या मुलीचा जप करत बसतो। आता तर ती नाही म्हणून कॉफी सुद्धा सोडली आहे त्याने। कल्पना म्हणते खरं सांगायचं म्हणजे मला अर्जुन सोबत एकही शब्द बोलावा वाटत नाही। प्रताप म्हणतो काही हरकत नाही, तू तुझा वेळ घे। कल्पना म्हणते त्याच्या चुकीमुळे त्याच्या भविष्याचं नुकसान होतंय, या मुलीने त्याच्या आयुष्याची घडी विस्कटून टाकली आहे। प्रताप म्हणतो पण आपला मुलगा जाणता आहे, नामांकित वकील आहे, त्याच्या वागण्याचा दोष दुसऱ्याला देऊ नको। कल्पना म्हणते मला माहीत आहे, एकीकडे मला अर्जुनचा खूप संताप येतो आणि दुसरीकडे त्याची खूप काळजी देखील वाटते, पण आता तुम्ही आला आहात, आता मला धीर आलाय। प्रताप म्हणतो आता काळजी करू नकोस, आता मी आलो आहे ना, हे छोटंसं वादळ आहे जे निघून जाईल, आपण दोघे मिळून त्याचा सामना करू। इकडे मधुभाऊ विचार करत असतात की मला कोर्टात का बोलवलं असेल, यावर जास्त विचार न केलेला बरा, ते जोशी काय ते पाहून घेतील। तेवढ्यात दरवाजा वाजतो। मधुभाऊ घाईघाईने दरवाजा उघडतात। दारात सायली आणि कुसुम उभ्या असतात। त्यांना पाहून मधुभाऊंना धक्का बसतो। ते विचारतात काय झालं, तुम्ही अशा परत कसं काय आलात? अपघात वगैरे झाला नाही ना? तुमची तब्येत बरी आहे ना? कुसुम म्हणते मी सांगते, परंतु आम्हाला आतमध्ये तरी येऊ द्या। दोघी आतमध्ये येतात। इकडे अर्जुन त्या ओढणीला जवळ घेऊन बसलेला असतो। त्याला सायलीची प्रचंड आठवण येत असते आणि त्याने केलेलं प्रपोज आठवून तो स्वतःशीच लाजतो। इकडे मधुभाऊ बसलेले असतात आणि सायली खाली झोपलेली असते। तिला झोपलेलं पाहून कुसुम म्हणते मधुभाऊ जरा आत येता का, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे। मधुभाऊ म्हणतात आता तरी सांगशील का की तुम्ही कोल्हापूरला गेलात नाहीत? कुसुम म्हणते कारण बस स्टँड वरती अर्जुन आला होता, हे बघा सायली तुमच्या शब्द बाहेर नाही। अर्जुनने तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती त्याच्याशी एक शब्दही बोलली नाही। आम्ही बसमध्ये चढलो, परंतु नंतर आम्हाला भीती वाटायला लागली की हा असाच मागे मागे कोल्हापूरला आला तर? मधुभाऊ म्हणतात असं होऊन चालणार नाही, तो कोल्हापूरला कसं काय जाऊ शकतो? कुसुम म्हणते तोच विचार मी केला, कारण तिथे तुमच्या मामे भावाच्या समोर उगाच तमाशा झाला असता आणि यात सायलीला गरगरत होतं। या सगळ्यांमध्ये मला काय करावं काहीच सुचेना, त्यामुळे मीच बस थांबवली आणि आम्ही घरी आलो। मधुभाऊ म्हणतात मला एक कळत नाही, तो अर्जुन सुभेदार बस स्टँड वरती पोहोचलाच कसा? त्याला कोणी सांगितले हे सगळं? कुसुम म्हणते तो वकील आहे ना, त्यांचे सगळीकडे खबरी असतात। जर आम्ही कोल्हापूरला गेलो आणि तो तिकडे संगीता आणि दिनकरच्या दारात उभा राहिला तर मग मी एकटी काय करू शकणार होते? मला वाटतं तिला आपण इथेच ठेवू,
म्हणजे ती तुमच्या डोळ्यासमोर राहील. मधुभाऊ म्हणतात, तू म्हणतेस ते बरोबर आहे. माझ्या नजरेआड कोल्हापूरला काही घोळ व्हायला नको. हे सगळं सांगून कुसुम मस्तपैकी मधुभाऊंना गंडवते. मधुभाऊ म्हणतात, आपण सायलीला इथेच ठेवूया. कुसुम म्हणते, कसं पटवलं तुम्हाला? मधुभाऊ म्हणतात, काय? कुसुम जीभ चावून म्हणते, माझं म्हणणं पटलं ना तुम्हाला? सायलीसाठी जे योग्य आहे तेच आपण करत आहोत ना. इकडे सायलीला अर्जुनने केलेलं प्रपोज आठवतं, त्याचं बस मागे धावणं आठवतं आणि ती दचकून झोपेतून जागी होते. इकडे दुसऱ्या दिवशी कुसुम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील संगीताला कॉल करते. संगीता म्हणते, कधी पोहोचणार आहात तुम्ही? आम्ही वाट पाहत बघत आहोत तुमची. कुसुम म्हणते, आम्ही निघालोच होतो, परंतु सायलीची तब्येत अचानक खराब झाली म्हणून परत फिरलो. संगीता म्हणते, काय झालं तिला? कुसुम म्हणते, तिचं दुखणं शरीराचं नाही, मनाचं आहे. तिला प्रेम झालं आहे. संगीताला हे ऐकून धक्का बसतो आणि म्हणतो की अगं, असं कसं? तिला प्रेम झालं की आधीच कोणाची तरी बायको आहे ना, मग लग्नानंतर कसं काय प्रेम होऊ शकतं? कुसुम म्हणते, सायली स्वतःच्याच नवऱ्याच्या प्रेमात पडली आहे. संगीता म्हणते, भाऊजीला हे लग्न पसंत नव्हतं का? कुसुम म्हणते, जाऊ द्या काकू, ते सगळे गुंतागुंतीचं आहे. मी तुम्हाला नंतर सांगेल, परंतु सायलीची समजूत काढणं गरजेचं आहे. मधुभाऊमुळे ती स्वतःच्याच नवऱ्यापासून दूर राहत आहे. संगीता म्हणते, आमच्याकडे पण तेच आहे. ही पोरं लग्नाला काय समजतात काय माहिती. आमच्या कलाला पण काही समजत नाही, म्हणूनच मी इथे आली आहे. मीच काहीतरी करून त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते. तू पण तेच कर. पोरांनी तरी माघार घेतली तरी तू त्या दोघांना जवळ आण. बघ, एक दिवस सायली सुद्धा आपल्या संसारात रमून जाईल. कुसुम म्हणते, तुमच्या तोंडात साखर पडो संगीता काकू, तुमच्याशी बोलून मला धीर आला. इकडे तन्वीने सगळ्यांना सायलीने दिलेल्या वस्तू घेऊन एकत्र बोलावलेलं असतं. तन्वी म्हणते, एक मिनिट थांबा, आणि ती सगळ्यांसमोर एक रिकामा बॉक्स घेऊन येते आणि म्हणते, या फक्त वस्तू नाही आहेत, तुमच्या आठवणी आहेत, तुमच्या सायलीबद्दलच्या आठवणी. मी कुठेतरी वाचलं होतं की आपण त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून बाहेर काढतो, परंतु त्या व्यक्तीने दिलेल्या वस्तूंमध्ये त्या आठवणी तशाच गुंतून राहतात आणि त्यामुळे तिने दिलेले गिफ्ट, तिने दिलेल्या वस्तू मी नष्ट करून टाकणार आहे, तरच आपल्याला तिला विसरायला मदत होईल. अस्मिता म्हणते, पण आमचे फोन कसे नाहीसे करायचे? तन्वी म्हणते, फोन नाही, त्यातले फोटो डिलीट करायचे. या स्थितीला सगळे इमोशनल झालेले आहेत, त्यामुळे आपणच हे काम करायचं. मग बघ, सायलीची सावली सुद्धा या घरात राहणार नाही. कल्पना म्हणते, तन्वी, तुझं म्हणणं बरोबर आहे, आपण ते सगळं सामान जाळून टाकायलाच हवं. अश्विन म्हणतो, तुला असं वाटतं का ही आयडिया कामी येईल? तन्वी म्हणते, नक्की होईल. मी मनापासून प्रयत्न करत आहे की आपलं घर पुन्हा हसरवावं. कोणा एका व्यक्तीच्या चुकीमुळे माझी जवळची माणसं दुःखी व्हावीत असं मला अजिबात वाटत नाही. तेवढ्यात कल्पनाच्या डोळ्यात पाणी येतं. कल्पना म्हणते, मला खूप अपराधी वाटत आहे. जिच्यावर मी आंधळा विश्वास ठेवला तिने मला फसवलं, आणि जिच्यावर मी शंका घेत आले तीच त्याला आनंदी ठेवण्यासाठी किती प्रयत्न करत आहे. असं म्हणून ती तन्वीकडे पाहते. तन्वी कल्पनाच्या जवळ येते आणि म्हणते की मामी, हे सगळं मी आपल्या घरासाठी करत आहे. आपलं घर पुन्हा हस्त खेळतं झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हा तन्वी रविराज किल्लेदारचा शब्द आहे. तेवढ्यात अर्जुन खाली येत असतो. अश्विन सुरुवात करतो, म्हणतो, माझ्या फोनमध्ये तिचे काही फोटो आहेत, ते मी डिलीट करतो, आणि ही तिने दिलेली हॅट आहे, ही बिनधास्त जाळून टाक. आणि तन्वी, तुझी आयडिया खरंच छान आहे. अश्विनला हे करताना पाहून तन्वी आनंदित होते आणि या भागाचा इथे शेवट होतो. सायली आणि अर्जुन पुन्हा एकत्र येतील का? तन्वी कुठली चाल खेळणार हे पाहूया पुढच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. डिसेंबर 30 रिव्ह्यू. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 30 डिसेंबरचा भाग खूपच छान झाला आहे. सायली अर्जुनच्या प्रपोजचं काय उत्तर देणार हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्जुन सायलीला प्रेमाची कबुली देतो. तो म्हणतो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मिसेस सायली. तो सायलीकडे आशेनं बघत असतो, परंतु सायलीचा चेहरा हळूहळू कठोर व्हायला लागतो आणि ती अचानक कुसुमला म्हणते, ताई चल, आपली बस सुटेल. अर्जुनला हे ऐकून एकच धक्का बसतो. सायली न बोलता बसमध्ये चढण्यासाठी येते. अर्जुन रडत म्हणत असतो की मिसेस सायली, मला काहीतरी उत्तर द्या, मला असं सोडून जाऊ नका. परंतु सायली त्याचं काहीही न ऐकता बसमध्ये चढते. सायली बसमध्ये चढते आणि एकदा वळून अर्जुनकडे बघते. अर्जुनचा चेहरा पाहून तिचं मन आतून तुटून जातं.
परंतु तेवढ्यात कंडक्टर बसचा दरवाजा लावतो आणि सायलीची ओढणी बसमध्ये अडकते. सायली बसमध्ये चढते. अर्जुन बसच्या मागे मागे धावत असतो. सायली आणि कुसुम दोघेही रडत असतात. शेवटी बस वेग घेते आणि बाहेर पडते. अर्जुनला बस गाठता येत नाही आणि तो रडत गुडघ्यावर खाली बसतो. इकडे सायलीची ओढणी हवेने उडून येते. अर्जुन रडत मिसेस सायली असा जोरात ओरडतो आणि तेवढ्यात सायलीची ओढणी त्याच्या अंगावर येते. तो ती ओढणी घेतो आणि रडत म्हणतो, आधी माझा अशा गोष्टीवर विश्वास नसायचा, परंतु आता विश्वास आहे. मिसेस सायलीची ही ओढणी माझ्याकडे आली, याचा एकच अर्थ आहे की मिसेस सायली माझ्याकडे पुन्हा परत येतील. असं म्हणून तो उठून उभा राहतो आणि सायलीची ओढणी गळ्यात घालतो आणि निश्चयाने म्हणतो, आता मी अजिबात हरणार नाही. आज मी स्वतःला आणि तुम्हाला प्रॉमिस करतो की आपण नक्कीच एकत्र येऊ. इकडे बसमध्ये सायली रडत असते. याच्यामुळे तिला अचानक चक्कर येते. कुसुम तिला सावरते. बाकीचे प्रवासी सुद्धा मदत करतात. तिला बसवतात आणि शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. तोंडावर पाणी वगैरे मारतात. थोडे प्रयत्न केल्यावर सायली शुद्धीवर येते. कुसुम तिला काहीतरी खायला देते. सायली नको म्हणते. त्यावर कुसुम चिडते आणि म्हणते, वेडेपणा पुरे झाला तुझा. तुझ्या कलाने घेतल्यामुळे मी काही बोलत नव्हते, परंतु आता बास झालं. अर्जुनने त्याचा प्रेम व्यक्त केलं. सायली म्हणते, पण मी त्यांना उत्तर देऊ शकले नाही. असं वाटत होतं की पळत पळत जावं आणि त्यांना मिठी मारून सांगावं की माझं देखील तुमच्यावर तितकंच प्रेम आहे, परंतु मी मधू भाऊचा शब्द नाही मोडू शकत. किती दुर्दैवी मुलगी आहे मी. माझ्यावर प्रेम करणारा नवरा आणि बाप या दोघांमधून निवड करण्याची वेळ माझ्यावर आली. सायली रडत म्हणते, आणि यामध्ये ज्याने माझ्यासारख्या अनाथ मुलीला जीवन दिलं, मी त्याचंच ऐकणार. इकडे महिपत, साक्षी आणि जोशी वकील मिळून बसलेले असतात. जोशी वकिलाने साक्षीच्या सावत्र भावाचे खोटे कागदपत्र तयार केलेले असतात आणि त्याच नाव अथर्व विचारे असं केलेलं असतं. त्याच खोटं जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला तो एक एक करून त्यांना दाखवत असतो. महिपत साक्षीचा यावर विश्वासच बसत नाही. जोशी म्हणतो, आणि तो मेला त्याचा पुरावा म्हणून आपण डेथ सर्टिफिकेट आणि स्मशानभूमीमधील पावती सुद्धा दाखवणार आहोत. आता हे सगळे आपण कोर्टात जज समोर मांडायचं. इकडे चैतन्य आणि अर्जुन खोलीत बसून विचार करत असतात. चैतन्य म्हणतो, काहीतरी गडबड नक्कीच आहे. आज तू तुझ्या आयुष्यातले महत्त्वाचे शब्द बोललास आणि सायली वहिनींनी काही रिॲक्टच केले नाही. अर्जुन देखील सायलीची ओढणी हातात घेऊन म्हणतो, मिसेस सायली, मी येत आहे आणि मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. इकडे मधुभाऊंना जोशी वकील बोलावून घेतो आणि म्हणतो, जेव्हापासून ही केस माझ्याकडे आली आहे ना, तेव्हापासून महिपत शिखरेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्याच्या वकिलांनी तुम्हाला कोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. मधुभाऊ म्हणतात, माझा जामीन रद्द तर होणार नाही ना? जोशी म्हणतो, असं काही होणार नाही. तुम्हाला मी सोडविणार म्हणजे सोडविणार. इकडे बसमध्ये कुसुम आणि सायली बसलेले असतात. तेवढ्यात कुसुम अचानक ओरडते आणि म्हणते की बस थांबवा, आम्हाला उतरायचं आहे. सायली म्हणते, मधुभाऊंचा शब्द आपण मोडू नाही शकत. कुसुम म्हणते, तू गप्प बस, तुला काही कळत नाही. आणि ती कंडक्टरला म्हणते, ड्रायव्हरला सांगा गाडी थांबवायला, आम्हाला उतरायचं आहे. आणि कुसुम रागावून सायलीला म्हणते, उठ पटकन, अशी बघत बसू नकोस. असं म्हणून त्या दोघी उतरायला लागतात. या भागाचा इथे शेवट होतो. सायली गाडीमधून उतरेल का? मधुभाऊ काय करतील हे पाहूया पुढच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा.